नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट। आज विषय घेऊन आली आहे समर अँड हेडेक। छान उन्हाळ्याची सुट्टी जवळ येणार आहे, त्याच्या आधी एक्झाम्स द्यायच्या आहेत ऑफकोर्स, पण उन्हाळा सुरू झाला की काय काय छान छान गोष्टी असतात नाही। आपण फॅमिली बरोबर पिकनिकला जातो, छान फिरायला जातो, मस्त मस्त बाहेर खेळता येतं। स्पोर्ट्स खेळणाऱ्यांना तर खूप मजा येते। पाऊस पडत नसतो, थंडी नसते, लवकर उजेड होतो, उशिरा अंधार पडतो, त्यामुळे मुलांची एकदम मजा असते। पण ह्या सर्वांसोबत ज्यांना मायग्रेन असतो त्यांच्यासाठी हा उन्हाळा इज अ ड्रेडफुल। खूपच म्हणजे 60% मायग्रेनर्स मध्ये उन्हाळ्यामध्ये हेडेक ट्रिगर होतो। याची अनेक काही कारण असतात। एक तर वाढता सनलाइट, म्हणजे जो स्ट्रॉंग सनलाइट असतो, इट इज व्हेरी कॉमनली अ ट्रिगर इन मायग्रेन। At the same time, dehydration. Please mark my word, dehydration. कमी पाणी पिल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये पाण्याची लेवल, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मायग्रेन ट्रिगर होतो। मोस्ट कॉमन फॅक्टर समरमध्ये हा डिहायड्रेशन असतोच। त्यामुळे वेळोवेळी रेग्युलर इंटरव्हल्सला पाणी पिणं गरजेचं असतं। एकदम एका वेळेस खूप पाणी पिऊन मग दिवसभर पाणी न पिल्याने आपलं डिहायड्रेशन कमी होत नाही, स्टील युअर मायग्रेन विल गेट ट्रिगर। सो इक्वल इंटरवलला दिवसभरात 2.5 ते 3 लिटर फ्लुइड्स घेणं खूप गरजेचं आहे। कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स हे पिण्याचं प्रमाण पण वाढतं आपलं। साखर टाकलेले सरबत पण आपण खूप मोठ्या प्रमाणात घेतो। ऍक्च्युअली दिस कॅन लीड टू डिहायड्रेशन। द स्वीटनर्स जे कोका-कोला बेवरेजेस मध्ये असतात त्याच्यामुळे जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात। सो प्लेन वॉटर इज द बेस्ट वॉटर। ऑफकोर्स लिंबू सरबत, कोकम सरबत हे सर्व घेतल्याने पण शरीरात थंडावा निर्माण होतो आणि हेडेकचे ट्रिगर्स डिहायड्रेशनमुळे जे होतात ते कमी होतात। उन्हात जाताना टोपी घालणे, सनग्लासेस वापरणे, सनग्लासेस इज जस्ट फॉर स्टाईल नाही, डेफिनेटली इट इज अ प्रोटेक्शन फॅक्टर इन एव्हरी मायग्रेन पर्सन। याचबरोबर आपण जेव्हा लग्नात जातो तिथे जे खूप आवाज असतात, उग्रवास असतात, सोशल इव्हेंट, सोशल गॅदरिंग्स जे उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात होतात, ते पण एक ट्रिगर फॅक्टर असतो। त्याला टाळणं थोडं अवघड आहे आणि मी म्हणत नाही की जाऊ नये असं, अजिबात मी म्हणत नाही। प्लीज गो, एन्जॉय युअरसेल्फ, पण जाताना काळजी घ्यायची की आपण वेळेवर जेवण घेतलं पाहिजे, स्मॉल इंटरवल मध्ये काही स्नॅक्स खाल्ले पाहिजे आणि जर तुम्हाला खूप कोंदट वातावरण वाटत असेल तर थोड्या थोड्या वेळात मोकळ्या हवेवर जाऊन श्वास घेणं खूपच गरजेचं असतं। सो डेफिनेटली आपण आपला समर एन्जॉय करावा, नाही म्हणत नाही मी, पण मायग्रेनसाठी नक्कीच काळजी घ्या, कारण जर डोकेदुखी ट्रिगर झाली तर ह्या सगळ्या मज्जा करण्यापासून आपल्याला थोडंसं मागे पाऊल घ्यावं लागतं। थँक्यू।